बातमी आहे कोकणातून। रत्नागिरीतल्या गुहागरच्या समुद्र किनाऱ्यावर एका तरुणाला अतिउत्साह चांगलाच मागात पडला। 2 खडकांच्या मध्ये पाणी जाऊन तयार झालेल्या अरुंद बामणखडीमध्ये कराडाचा एक तरुण पाय घसरून पडला आणि अडकला। समुद्राच्या लाटांचा सतत मारा होत असल्याने त्याला बाहेर निघणंही अवघड होऊन बसलं। स्थानिक आणि मित्र त्याला बाहेर काढण्याचा प्रयत्न करत होते, मात्र समुद्राच्या लाटांमुळे हा तरुण पुन्हा पाण्यात फेकला जात होता। त्यानंतर पर्यटक महिलांनी ओढण्याची मदत करणाऱ्या तरुणाला दिल्या आणि या ओढण्यांच्या मदतीने या तरुणाला बाहेर काढण्यात आलं। त्यामुळे तुम्ही या सुट्टीत जर समुद्रकिनारी जात असाल तर असा अति उत्साह बिलकुल दाखवू नका, तुमच्या जीवावर बेतू शकता। व्हेरी फास्ट टाक त्यांच्याकडे। ए लवकर ओढणी दे, ओढणी दे, ओढणी दे। अरे ओढणी दे, माणूस पडला खाली। जीव जाते त्याचा, ओढणी दे, ओढणी दे। अरे तो खाली पडलाय खाली। तो जीव त्याच्यासाठी पाहिजे। निघू टाक, टाक तिला मिळेल। एक त्या दगडाकडे जा म्हणा, असं अडकण्यापेक्षा। इथं जागा नाही 10 जणांनी जाण्याएवढी। दरम्यान या तरुणाला ज्या स्थानिकांनी वाचवलं त्यांचं काय म्हणणं होतं पाहूया। बामणगड जे आहे त्याच्यावरून इकडून तिकडे जायचा त्याने प्रयत्न केला। मुलगा कराडचा होता तो, आणि पाय घसरून तो खाली पडला। अच्छा। आणि तो काय दोनदा पडला, तरी पण त्याच्या पायाला पकडून होता, तो दोनदा पडला। काय करायचं तो कशी, तेवढ्यात एक त्याचा मित्र आणखीन एक आला धावत तिकडून, त्याने हात द्यायचा प्रयत्न केला, तरी पण काय त्याचा हात पोचत नव्हता। मग थोडंसं माझ्या लक्षात आलं ओढणी घ्यावी, म्हणून मी ओढणीसाठी ओरडलो। तर एका लेडीजने ओढणी दिली आणि ती ओढणी टाकली, ती पुरत नव्हती, तर आणखी दुसरी एक कोण मुलगी जात होती, तिच्याकडून ओढणी मागितली आणि ओढणीला गाठ मारून मी टाकली ओढणी खाली। तेवढ्यात समुद्राची एक लाट आली अशी, आणि ते पाणी वरती आल्यामुळे तो जो दुसरा मुलगा होता त्याच्या हाताला त्याचा हात पकडला त्याने बुडणाऱ्याचा। मग मी फिरून पाठीमागून जाऊन तिचा बेल्ट पकडला पाठीमागून, आणि अशा तरी तो आला वर। व्हेरी फास्ट टाक त्यांच्याकडे। ए लवकर ओढणी दे, ओढणी दे, ओढणी दे। अरे ओढणी दे, माणूस पडला खाली। जीव जाते त्याचा, ओढणी दे, ओढणी दे। अरे तो खाली पडलाय खाली। तो जीव त्याच्यासाठी पाहिजे। निघू टाक, टाक तिला मिळेल। त्यामुळे अतिउत्साहपणा या तरुणाच्या जीवावर बेतला होता, मात्र काळ आला होता, वेळ आली होती असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही।